सेवानिवृत्ती म्हणजे राहून गेलेलं जगणं पुन्हा जगण्याची संधी. सेवानिवृत्ती म्हणजे चाकोरी बाहेर पडण्याचं स्वातंत्र्य थांबवणे आणि मनसोक्त जगण्याचे काम सुरू करणे. आदरणीय श्री सुरेश कदम साहेब GM HR&ER आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. हृदयाच्या जवळ असलेल्या व्यक्तीला निरोप देणं फार कठीण कार्य असतं. सुरेश कदम सर, आपण या आपल्या मानव संसाधन विभाग परिवारातील ज्येष्ठ आणि अनेक वर्षांपासूनचे सोबती आहात. आज आपण माझगाव डॉक व्यवस्थापनाच्या सेवेतून जरी निवृत्त होत असलात तरी मानव संसाधन विभागाशी आपले ऋणानुबंध सदैव अबाधित राहतील. आदरणीय सुरेश कदम यांचा परिचय काय द्यावा? 1 जून 1961 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम अशा उरुल या गावी श्रीयुत सीताराम कदम आणि सौ रंगूबाई कदम या दाम्पत्यापोटी आपला जन्म झाला. वडील सीताराम कदम तालमीतील पैलवान, त्यामुळे आपणाकडूनही त्यांना पैलवानीची स्वाभाविक अपेक्षा होती. पण आपलं मन त्या तांबड्या मातीत कधीच रमलं नाही आणि आपण स्वतःला पूर्णपणे शैक्षणिक आखाड्यात झोकून दिले. आपण आपलं प्राथमिक शिक्षण सोनाईची वाडी इथल्या जीवन शिक्षा विद्यामंदिर इथे, तर माध्यमिक शिक्षण गांधी टेकडी येथील ठक्कर बापू विद्यालयातून पूर्ण केलं. 1979 साली पुणे विभागातून उच्च माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर ग्रामदेवता सोनाई देवीचा आशीर्वाद घेऊन पुढच्या भवितव्यासाठी आपण मुंबई गाठली. 1981 ते 1983 या कालावधीत आपण सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत होतात. त्यानंतर 1983 ते 1985 पर्यंत मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये आपण कंट्रोलर ऑफ स्टोअर्स म्हणून काम पाहिले. दरम्यानच्या काळात आपलं शिक्षण मागे पडल्याची जाणीव आपणाला झाली आणि 1984 साली आपण BA मधून पदवीधर झालात. त्यानंतर लगेचच 1984-1985 या कालावधीत बिझनेस मॅनेजमेंटमध्ये आपण डिप्लोमा संपादित केला आणि तेही नोकरी आणि घर सांभाळून. 1984-85 हे साल आपणासाठी विलक्षण, लक्षणीय तसेच अविस्मरणीय ठरलं. याच वर्षी डिप्लोमा डिग्री सोबतच प्राक्तनात ठरलेली आणखी एक गोष्ट घडली, ती म्हणजे कर्मचारी म्हणून माझगाव डॉकमध्ये आपली नियुक्ती. एक साधारण कर्मचारी म्हणून माझगाव डॉकमध्ये सुरू झालेला हा प्रवास GM म्हणजेच महाप्रबंधक एवढ्या उच्च पदापर्यंत होईल अशी साधी शंका सुद्धा त्यावेळेस आपल्या मनात आली नसावी. आणि या प्रवासामध्ये नशिबापेक्षा आपल्या अथक परिश्रमाचा वाटा अधिक आहे. याचं उदाहरण म्हणजे माझगाव डॉकमध्ये स्थिर स्थावर झाल्यावर देखील आपण नोकरी सांभाळून 1987 साली LLB पदवी संपादित केली आणि 1989 मध्ये मास्टर्स इन लेबर स्टडीज म्हणजेच MLS ही पदव्युत्तर पदवी आपण मिळवली. ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते या म्हणीचे आपण मूर्तिमंत उदाहरण आहात. आपली शिक्षणाबद्दलची आस्था नवीन कामगार, कर्मचारी आणि अधिकारी वर्गासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे आपण यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करू लागलात. 1991 साली आपली असिस्टंट पर्सनल ऑफिसर म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर 1998 ला असिस्टंट मॅनेजर, 2003 साली डेप्युटी मॅनेजर, 2006 साली मॅनेजर, 2009 ला चीफ मॅनेजर, तर 2012 साली डेप्युटी जनरल मॅनेजर, 2017 साली ॲडिशनल जनरल मॅनेजर आणि अंततः 2020 या वर्षी आपण जनरल मॅनेजर GM म्हणजेच महाप्रबंधक या उच्च पदावर पदोन्नत झालात. नोकरी आणि शिक्षणामधील व्यस्ततेचा आपण कधीच आपल्या परिवारावर परिणाम होऊ दिला नाहीत. खरं तर आपल्या ज्ञानार्जनाच्या सकारात्मकतेचा आपल्या मुलांना फायदाच झाला.
आपली सुकन्या पूजा हिने बायोटेकमध्ये पदवी संपादित केली असून पुत्र हर्षवर्धन याने तर आपल्या पावलावर पाऊल ठेवून मास्टर्स इन लेबर स्टडीज त्याच विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आपल्या या जीवन प्रवासात आपणास मोलाची साथ लाभली ती म्हणजे आपल्या अर्धांगिनी सौ अलका यांची. आयुष्यातल्या सर्व चढउतारांमध्ये, कटोगोड प्रसंगांमध्ये कायम आपणासोबत त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. सौ अलका सुरेश कदम या खारघर परिसरातील एक संवेदनशील आणि प्रतिष्ठित समाजसेविका म्हणून देखील कार्यरत आहेत. कर्तव्यदक्ष पती, प्रेमळ पिता आणि त्याचप्रमाणे एक आज्ञाधारक पुत्र म्हणून देखील आपण भाग्यवान आहात. कारण ज्यांनी आपणांगी सुसंस्कारांची बीज रुजवलीत, वाढवलीत, त्या आपल्या वडिलांची सेवा करण्याची संधी आज तागायत आपणास मिळते आहे. याहून मोठं पुण्यकर्म नाही. 2017 सालापासून आपण SBHR&ER मानव संसाधन विभागात कार्यरत आहात. खरं तर मानव संसाधन विभागाचे आपण अविभाज्य घटक आहात. आपल्या मृदुभाषी, स्मितवदनी आणि मनमिळावू स्वभावामुळे आपण मानव संसाधन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची मने जिंकली आहेत. सर्वांशी आपण नेहमीच आपुलकीच्या भावनेने संवाद साधला आहे. त्याचबरोबर सर्व युनियनचे पदाधिकारी, सदस्य यांच्याशी देखील आपले मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. 1998 पासूनच्या सर्व वेतन करारांचे आपण साक्षीदार आहात. 1998, 2003, 2005, 2009 आणि 2018 हे सर्व वेतन करार यशस्वी होण्यामागे आपला मोठा वाटा आहे. आपलं कायदेविषयक ज्ञान नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. प्रत्यक्षरित्या सहभाग नसला तरी आपल्या राजकीय संवेदना जागृत आहेत. राजकारणातील तसेच इतर क्षेत्रातील नामवंत व्यक्तींशी आपलं मित्रत्वाचं नातं आहे. समाजकार्यात सुद्धा आपला सक्रिय सहभाग आहे. आजवर अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन आपल्या हातून झाले आहे. खेळ आणि इतर सांस्कृतिक उपक्रमांमधील आपला सहभाग सर्वश्रुत आहे. आपण आपली दूरदृष्टी आणि अभिनव कल्पनांच्या माध्यमातून कंपनीमधील बिकट परिस्थितीवर वेळोवेळी नियंत्रण मिळवून दिले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपले अनेक सहकारी आजच्या या सोहळ्यास इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपणास शुभेच्छा पाठवल्या आहेत. पाहूयात. I am A.G. Kinney, ex-General Manager, Mazgaon Docks Limited. Shri Suresh Kadam is retiring from the service at the end of this month. I got many memories regarding him, especially during working with him in the corporate personnel department. Mr. Kadam was associated with many of the MOSs made in the company in the past. He was having excellent legal knowledge and he was very cooperative with his colleagues and superior. I wish him very successful retired life. Thank you. कदम आज मजगाव डॉक कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे त्याबद्दल शुभचिंतन. सुरेश कदम स्टाफ मेंबरमधून जनरल मॅनेजर होणारे हे पहिले. सुरेश कदम आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत होतो. त्याबद्दलच्या पुष्कळ आठवणी, प्रसंग, घटना सांगण्यासारख्या आहेत, परंतु वेळेअभावी त्या विस्तृत करून आज सांगता येत नाही. तरी सुरेश कदम यांना उर्वरित आयुष्य भरभराटीचे, समृद्धीचे आणि सुखसमृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार. माझे परममित्र श्री सुरेश कदम GMHR हे आज माझगाव डॉकच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. या सेवानिवृत्तीसाठी माझ्यातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. कदम साहेब आणि मी BPTमधनं आलो, त्याचप्रकारे आम्ही ग्रामीण भागातनं आलो, त्यामुळे आमची एक वेगळी मैत्री तयार झाली होती, एक बॉन्डिंग तयार झालं होतं.
माझगाव डॉकमध्ये काम करत असताना CSRच्या डिपार्टमेंटला आम्ही एकत्र काम केलं आणि CSRच्या डिपार्टमेंटला एकत्र काम करत असताना त्यांना माझ्या गावी येण्याचाही योग आला. त्यामुळे बीड इथे ते माझ्या गावी आलेले आहेत. त्यांनी एक मोठा कार्यक्रम त्यांनी स्वतःचा इनिशिएटिव्ह घेऊन त्या ठिकाणी केलेला आहे आणि कदम साहेबांचे आणि कामाचं हे अतिशय काम करणारा माणूस, त्याच प्रकारे लिखाणावरचे यांचं प्रभुत्व त्यावेळेला मला जाणवलं. कदम साहेब आणि मी बरोबरच वकिली करणार आहोत असं त्यांनी थोड्याच काही दिवसापूर्वी मला सांगितलं आणि तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण असेल. कदम साहेब, तुमच्या संदर्भात बोलण्याची संधी मला सचिन कदम यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. Hi, I am KD Patil, Anamrita Foundation, ex-MDL HR. Mr. Suresh Kadam is retiring on 31st May 2021. I wish him all the best for his future endeavor. Mr. Suresh Kadam, coming from small village from Satara. He joined MDL as an assistant and rise up to general manager HR. It's an exceptional case and it's a proud moment for all of us. He is hardworking, his writing skill, his relationship with his colleague are very cordial. Myself and Mr. Kadam were associated for a long time and I have watched him very closely. Not only as a human being, but a lovely, good friend. We always have chat whenever we get time. I wish him all the best. Kadamji, Jai Ho, Hare Krishna, Hari Bol. नमस्कार, मी लता खांडेकर बोलते. माझा पर्सनल डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या सर्वांना, ऑफिसर, स्टाफ आणि सबस्टाफला नमस्कार. मी आज कदम साहेबांचा रिटायरमेंटचा दिवस आहे, त्याबद्दल मी आज 2 शब्द सांगू इच्छिते. त्यांची आणि माझी पहिली ओळख, आम्ही बडोद्याला, मी, सीना आणि ते आम्ही गेलेलो होतो NTPCच्या कार्यक्रमाला. त्यावेळेस आमची ओळख झाली. त्याच्यानंतर ते पर्सनल डिपार्टमेंटमध्ये काम करण्यासाठी आले. त्याच्यानंतर जास्त आमची ओळख झाली कामानिमित्ताने. त्यांचा स्वभाव शांत आहे, प्रसन्न व्यक्तिमत्व आहे आणि ते लेडीजशी बोलताना कधी मान वर करून बोलत नाही, फार रिस्पेक्टफुली बोलतात. मला एवढंच सांगायचं आहे की त्यांचं रिटायरमेंट आयुष्य हे सुखाचं, समृद्धीचं जावं आणि त्यांनी कायद्याचं ज्ञान त्यांना असल्यामुळे त्यांनी सनद मिळवण्यासाठी होईल तो प्रयत्न करावा की जेणेकरून त्यांना पुढचा वेळ व्यवस्थित सत्कारणी लावता येईल. शुभेच्छा. थँक्यू. Hello, my dear friend, Mr. Suresh Kadam. It's a great pleasure to convey my best wishes to you on your long and meritorious service to MDL, reaching to a prestigious position of a general manager. I admire you for your positive approach and a go-getter attitude, particularly on resolving complex air issues with your knack of friendly approach and a rapport at the management level and importantly at the union level. On this 31st May of 2021, I wish you a very happy and healthy post-retirement life. Best regards. Dear friends, I am S.S. Kamble, ex-GM HR and ER. As I know, Mr. Kadam has joined MDL as a staff and subsequently he has grown up and reached the rank of GM HR. Somewhere in 1990s, HR department was restructured and divided in various divisions like
SB Division, Offshore Division, East Yard Division, and Corporate Office. Corporate Office was fully equipped with professionals and highly caliber officers. Based on his performance, Mr. Kadam was also posted in Corporate Office. He was handling all the legal matters right from Labor Court to Supreme Court. I wish him all the success for his future retirement life. Thank you. माझे जीवन कंठस्थ मित्र श्री सुरेश कदम हे 1 जून 2021ला 60 वर्ष पूर्ण करत आहेत. माझगाव डॉक सारख्या बलाढ्य कंपनीमध्ये त्यांनी 30 वर्षाहून अधिक कार्यकाल सेवा दिलेली आहे. इथले औद्योगिक संबंध चांगले ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. महाप्रबंधक ह्या पदावरून ते निवृत्त होत आहेत आणि जीवनाच्या एका वेगळ्या इनिंगमध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये ते पदार्पण करत आहेत. मी या प्रसंगी त्यांना अभिष्ट चिंतन करतो. ज्या पद्धतीने त्यांनी पहिला इनिंग एवढ्या यशस्वीरित्या केलेला आहे, त्याच पद्धतीने ते दुसरेही इनिंग चांगल्या पद्धतीने यशस्वी पद्धतीने करतील, मला पूर्ण खात्री आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो या प्रसंगी. धन्यवाद. आपले कठीण परिश्रम आणि कामाविषयीची निष्ठा खरोखर प्रशंसनीय आहे. आपला सकारात्मक स्वभाव आम्हाला नेहमीच नवी ऊर्जा, नवा आत्मविश्वास देऊन जातो. आपला सकारात्मक दृष्टिकोन फक्त नकारात्मक विचारांनाच संपवत नाही, तर कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा करतो. आपला जीवन संघर्ष बघताना श्रेष्ठ कवी विंदा करंदीकरांच्या काव्यात नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. खरं तर आज GM HR&ER सुरेश कदम सरांचा फक्त सेवानिवृत्ती सोहळा नसून SB HR&ER मानव संसाधन विभागातील आम्हा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप देत ज्ञान रुजवणूक करणाऱ्या, सदैव मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणाऱ्या आदरणीय सुरेश कदम सरांचा आणि त्यांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव आहे. सेवानिवृत्त झाल्यावरही आपण नक्कीच शांत बसणार नाहीत. आपणासारख्या माणसाचं आयुष्य हे पाण्याच्या निखळ प्रवाहासारखं असतं. त्यांना काळ, वेळ, वय, संकट, अडचणी फार काळ अडवून नाही ठेवू शकत. आपण नक्कीच सारे अडथळे दूर सारून मार्गक्रमण करीतच राहाल, यात तीळ मात्र शंका नाही. आजच्या या सेवानिवृत्तीच्या दिनी मानव संसाधन विभाग SB HR&ER तर्फे आपणाला उदंड, निरोगी आणि समृद्ध आयुष्याच्या आभाळभर शुभेच्छा आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच सदिच्छा. धन्यवाद.